करकंब जिल्हा परिषद गटातून एक सकारात्मक आणि आदर्श राजकीय निर्णय समोर आला आहे। जिथे अनेक जण पदासाठी आग्रही असतात तिथे युवक नेते प्रणव पारिचारक यांनी मात्र वेगळाच आदर्श घालून दिला आहे। करकंब गटातून प्रणव पारिचारक यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती। मात्र पक्षनिष्ठा, संघटनात्मक शिस्त आणि विचारांची बांधिलकी जपत प्रणव पारिचारक यांनी स्वतःची उमेदवारी न घेता निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे करकंब गटातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून पदापेक्षा पक्ष मोठा, माणसापेक्षा विचार मोठा ही भूमिका प्रणव पारिचारक यांनी केवळ बोलून नाही तर कृतीतून दाखवून दिली अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते आहे। दरम्यान करकंब गट हा परिचारकांचा बालेकिल्ला मानला जातो। अधिकृत उमेदवार देशमुख यांनी परिचारक गटाची एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास याच्या जोरावर विजयाचा ठाम दावा केला आहे। या निर्णयामुळे करकंब गटातील राजकीय समीकरणे अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणुकीत याचे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का? अशा नेत्यांची राजकारणात गरज आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। आमच्या पांडुरंग परिवारातला प्रत्येक सदस्य असेल या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय मोठ्या मालकांच्या विचारांवर प्रेरित होऊन आम्ही आज सार्वजनिक जीवनामध्ये वाटचाल करतोय। खरं तर आपण म्हणताय तसं अनेक सहकाऱ्यांची, अनेक वडीलधाऱ्यांची, माता भगिनींची, त्या भागातल्या सगळ्या लोकांची मी त्या ठिकाणी करकंब जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशा पद्धतीची विनंती होती। निश्चितच सार्वजनिक जीवनामध्ये आज काम करत असताना प्रत्येकालाच या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे या असं वाटणं साहजिक आहे। त्यातला मी पण एक निश्चितपणाने समोर आपल्यासमोर उभा आहे। परंतु पांडुरंग परिवार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, एका विचाराने, एका नियोजनाखाली आज आपण काम करत असताना आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा सर्वसामान्य लोकांपर्यंत, ग्रामीण भागातल्या वाडीवस्तीपर्यंत नेत असताना आपल्याकडून कुठली चूक होऊ नये आणि ज्या पद्धतीनं या तालुक्याचं समाजकारण असेल, राजकारण असेल, विकासाचं भूमुख वाटचाल असेल, हे करण्यापाठीमागं 3-3, 4-4 पिढ्या या ठिकाणी खर्ची घातल्यात। त्यामुळं आज आपला तालुका जवळजवळ 100% इरिगेशन आहे, रस्ते चांगले आहेत, ज्या ज्या सुविधा आहेत त्या करण्यासाठी यांच्या 3-3 पिढ्या, मग मोठे मालक असतील, त्या काळातले नेते मंडळींचे असतील, खर्ची पडलेले आहेत। त्यामुळं आपण वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून या ठिकाणी समाजाचं हित करत असताना पार्टी महत्त्वाची या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल केली आहे। माझ्यासाठी अनेकांनी या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, नेते मंडळींकडे धरला होता, पक्षाकडे धरला होता, परंतु निर्णय होत असताना या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला असेल किंवा ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकी असल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्यांनाच पाठबळ दिलं पाहिजे। तसं बघायला गेलं तर मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे, परंतु पक्ष आणि विचार पांडुरंग परिवाराचं जी आजपर्यंतची वाटचाल आहे ती जर आपण बघितली तर बऱ्याच प्रमाणात संघर्षमय पण आहे आणि विकासात्मक पण आहे। आदरणीय सध्या सुधाकर पंत परिचारक मालक, मोठे मालक, तसेच आदरणीय प्रशांत मालक आणि मी मनापासून धन्यवाद देतो युवा नेते आणि आमचे नेते आदरणीय प्रणव मालक करकंब गटामधून इच्छुक होते, परंतु परिचारक घराण्याचा इतिहास आहे की कार्यकर्त्याला संधी दिली गेली पाहिजे आणि खूप दिवसाची मेहनत आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते आणि निश्चितपणे आदरणीय प्रशांत मालक, आदरणीय बबनदादा शिंदे, आदरणीय रणजित भैया शिंदे आणि प्रणव मालक परिचारक, तसेच उमेश मालक परिचारक या सर्वांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्यासाठी न्याय दिला। त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। प्रणव मालकांची उमेदवारी, ते नेते आहेत, प्रणव मालक हे पार्टीचे नेते आहेत, त्यांना उभा राहायचंच म्हणलं तर ते राहू शकले असते, परंतु प्रणव मालकांनी सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषदेमध्ये गेला पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या एका युवकाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि जे बाहेर गेलेत त्यांच्याबद्दल काय चिंता करायची कारण नाही, त्यांना माहीत आहे त्यांचा पराभव हा निश्चित आहे। पण सरपंच परिषदेच्या माध्यमातून अनेक गावांना निधी देण्याचं काम केलं
गावागावामध्ये घरकुल असेल, विहिरी असतील, फळबाग लागवडीच्या योजना असतील, अतिवृष्टीचे अनुदान असेल, शौचालयाचे अनुदान असेल किंवा विविध विकास कामे असतील, हे निश्चितपणे सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही करकम गटामध्ये याच्या अगोदरही केलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करकम गट हा अतिशय विकासमय झालेला असेल. पाठीमागचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल.